जवळपास दीड महिन्यापूर्वी 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला। पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं। भारताने या हल्ल्याचा सूड म्हणून 7 मे रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला। त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं। या सर्व घडामोडीनंतर आता भारत पाकिस्तान सीमेजवळ याच ऑपरेशन सिंदूरच्या स्मृती प्रित्यर्थ गर्द झाडीचं एक उद्यान उभारलं जातंय। या उद्यानाला सिंदूर वन असं नाव देण्यात आलंय। गुजरात सरकारनं हे उद्यान तयार करत असल्याचं जाहीर केलं। इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार हे उद्यान भारत पाकिस्तान सीमेजवळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात उभारलं जाणार आहे। या ठिकाणी सीमेपलीकडून पाकिस्तानी लष्करानं हल्ले देखील केले होते। येत्या 1 ते 1.5 वर्षात हे स्मृतीस्थळ उद्यान तयार होणार असून उद्यानाचं काम सुरू करण्यात आलंय, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।